क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहील अनंताची बाई. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. विठ्ठल पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान दिवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवांची. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. हरी क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देवनिवासी विश्ववंदी भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा महाराज परमार्थिक साधना करत असताना त्या साधनेचं काय फळ मिळालं ते प्रगट करतात. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा. आज या ठिकाणी वैकुंठवासी देवराव बळीरामजी दराडे यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान हरिश्चंद्र देवराव दराडे, आमचे हरिश्चंद्र महाराज, भरत देवराव दराडे या 2 भावंडांनी आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 2-3 कीर्तनं ठेवलेली आहेत. आपल्या वंडेगावला परंपराच पडली नाही. 2-3 कीर्तनं. भाविक गाव आहे, परमार्थिक गाव आहे. रात्री कीर्तन, आता 2 कीर्तनाचा कार्यक्रम आहे. म्हणजे भगवान परमात्मा पंढरीनाथांच्या समोर या जमलेल्या सर्व वैष्णवांच्या सानिध्यात ही थोडा वेळ आपल्याला सेवा करायची आहे. विठ्ठला विठ्ठला वडिलांच्या प्रीत्यर्थ आजचा अन्नदान कीर्तनाचं आयोजन आहे. ज्या वडिलांनी आपल्यावर अनंत उपकार केले, तुकोबारायांनी वडिलांच्या बद्दल असं सांगितले की बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाढवणे, एकाएकी केला विराशीचा धनी. अवदार्यामध्ये वडील उदार आहेत. प्रत्येक जीवनातला आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ते पुत्राच्या कल्याणासाठी खर्च करतात आणि म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्या वडिलांच्या प्रीत्यर्थ आपणही आपल्याद्वारा काहीतरी केलं पाहिजे. उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी नाही, त्यांच्या उपकाराची जाण ठेवण्यासाठी. हे जे कार्यक्रम आहेत ते उत्तीर्ण होण्यासाठी नाहीत. या ऋणातून कोणी उत्तीर्ण होऊ शकत नाही. मातृणातून, पितृणातून, संत ऋणातून, मातृभूमीच्या ऋणातून कोणी उत्तीर्ण झाला नाही आणि होणार नाही. विठ्ठला
पारमार्थिक अनुभूती परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये जी अनुभूती प्राप्त झाली, जे साध्य मिळालं, जो परिणाम झाला, त्या परिणामाचं चिंतन करणारा आजचा अभंग आहे. कोणतंही काम करत असताना जीव फायद्याचा विचार करत असतो की माझ्या जीवनामध्ये तोटा होऊ नये. फायद्याचा तो का म्हणे लाभ होईल तो व्यापार काय फार शिकवावे. प्रत्येक जीवाला ही काही शिकवण्याची गरज नाही. प्रत्येक मनुष्याचा जो व्यवहार आहे, व्यापार आहे, तो कशासाठी आहे म्हटले काहीतरी फायदा व्हावा. मनुष्य जन्माचा जो आपला जन्म मृत्यूच्या मधला जो खेळ आहे, या मनुष्य जन्माचा फायदा कोणता आहे, या जीवनाचा आनंद कोणता आहे, परमार्थ करायचा कुठपर्यंत, याचा अंतिम साध्य काय आहे, हे आपल्या जीवाच्या लक्षात आलं पाहिजे. याचं अंतिम साध्य हे आहे की या शरीराच्या द्वारा जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होणे. ज्ञानोबा सांगतात हे नेमची शरीरा येणे सरी किंबहुना येर झाले चिरापणे, या जग आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद आणि याच साधनाच्या द्वारा महाराज म्हणतात तुका म्हणे घालू जीवपणाची समाप्त करणे. आणि आबा साधूला दुसरं दुःखच नाही. तुकोबाराला काय दुःख आहे? लेण्याचं दुःख नाही, खाण्याचं दुःख नाही, कशाचं. साधू जीवन म्हणजे हे सदैव आनंदी जीवन आहे. सर्व सुख द्यानो सर्व. अहो महाराज सांगतात की आमच्या जवळ औषधाला सुद्धा दुःख शिल्लक राहिले नाही, एक क्षणभर दुःख नाही. मग तुम्हाला दुःख चिंता आहे कशाची? महाराज म्हणाले आम्हाला जगण्याची नाही, खाण्याची नाही, पिण्याची नाही, कोण कीर्तन घेईल का त्याची सुद्धा नाही, कोण पाकिट देईल त्याची सुद्धा नाही. आम्हाला चिंता फक्त एवढीच आहे की किती सहन करावं या काळाचं, या जन्ममरणाचं. आमच्या जीवनामध्ये एकच दुःख आहे, किती या काळाचा सोसावा लागला सरिसा आमच्या पाठीमागे लागलेला आहे. आम्हाला दोनच दुःखाची भीती वाटते. कोणत्या? एक जन्माच्या आणि दुसरी मरणाच्या. जन्म मृत्यूचं दुःख आम्हाला आहे. तुम्ही सांगा किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फलित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी. आम्हाला दुसरी भीतीच नाही, एवढीच भीती आहे की हे दुःख फार मोठं आहे, सांगण्यासारखं नाही. आणि आम्ही जर सांगायला लागलो तर दगडाला पाजर फुटतील इतका त्रास आहे आम्हाला. आणि का दुःख हे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसाई पाषाण फुटती, भयकाल चित्ती भरला असे. याचं दुःख आम्हाला आहे. आणि हे समाप्त करण्यासाठी आम्ही साधना करायला. काही प्राप्तीसाठी देव मिळवायची गरज नाही, तो आहेच. उद्धार व्हायची शंका नाही, होणारच आहे. फक्त चिंता एवढी आहे विठ्ठला. आम्हाला कशाचीच भीती नाही. हरी दैसे हरीचे दास, नाही दया भय मोह चिंता आस, कोणी राहते उदास. फक्त भीती ही आहे की हे समाप्त झालं पाहिजे. आमची जीव जो आमचा घाबरायला लागलेला आहे तो या दुःखाला घाबरेला आहे. काय सांगू गर्भीची आदना मज मांस एकदा आहे का? किती जन्म झाला आपल्याला माहित नाही, किती वेळा मरायचंय, किती वेळा जन्माला यायचंय, आम्हाला याचं ज्ञान नाही. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये साधना केली ते फक्त या जन्म मृत्यूचा शेवट गोड व्हावा याच्यासाठी. शेवटीचा
आमच्या जीवनामध्ये जे प्रयत्न केले ते केवळ याच्यासाठीच केले, जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर सुटण्यासाठी, जन्ममरण समाप्त करण्यासाठी नाही. आम्हाला जन्म पाहिजे, आम्हाला मरण नाही पाहिजे, पण त्या संबंधानं होणारं आम्हाला दुःख नको. जन्ममरण समाप्त, आम्हाला मुक्त व्हायचं नाही, आम्हाला मोक्ष मिळवायचा नाही. वारकऱ्याचा मुख्य धर्म आहे मुक्ती पांगण आहे. विष्णूची आदासा देवा ऐके ही विनंती मग नको रे मुक्ती. आम्हाला मुक्ती न लगे मुक्ती, आम्हाला जन्म पाहिजे. घेईन मी जन्म, आम्हाला जन्म पाहिजे. जन्म म्हणलं तर बॉस येणारच आहे, जन्म म्हणलं की मरण येणारच आहे. मला सांगा, कोळशाच्या खाणीमध्ये जायचं आणि माझ्या अंगाला काळं लागू नये याची जबाबदारी घ्यायची, कितपत शहाणपणाचं लक्षण आहे. पण ही जबाबदारी घ्यायची, आम्हाला राहायचंय जन्म मृत्यूच्या सानिध्यात, पण त्याच्या दुःखाची अनुभूती आम्हाला भोगायची नाही. दुःख नष्ट करणारं साधन आम्हाला मिळालं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला गरमी होऊ नये ही जशी काळजी घेतली जाते ना एसी पंख्याच्या द्वारा, अगोदरच तयारी करतो मनुष्य बरं का. आपल्या घरात कूलर पाहिजे का उन्हापासून वाचण्यासाठी, हिवाळ्यामध्ये व्यवस्था केली जाते थंडीपासून वाचण्यासाठी, तशी आमची व्यवस्था हे चुकवण्यासाठी नाही, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात राहून दुःखापासून सुटण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यातून वाचण्याचं आम्हाला साधन या जन्मात सापडलं, आत्ता सापडलं, इतके दिवस नव्हतं. आम्ही मागे भरपूर केलं, मागे बहुता जन्मी हे चिकरीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिडले हे बहुत्या, याच्यासाठी आम्ही भरपूर साधना केली. विठ्ठला मागे फार जन्म साधना केली आणि पुढेही कारण आले, मागे केली, आता इथं थांबणार नाही ना. महाराज सांगतात घेईन जन्मांतरे, करावया खरे माग घेतले. जन्म मृत्यूच्या दुःखातून संपण्याचा आम्ही विचार केला आणि आम्हाला साधनही सापडलं. आजचा जो आनंद आहे ना, अभंग आहे ना, हा अनुभूती सांगणार आहे. दुःख कशाने समाप्त झालं ते सांगणार आहे, परिणाम काय झाला ते सांगणार अभंग आहे. आम्हाला साधन सापडलं काय, ऐसे शोधी गेले मार्ग नाना परी, नाही ती प्रतिती मग सांडी गेले दुरी. पण आता सापडलं, आता किती गावनी नाचवा, काय सापडलं, नाम मंगळाचे नाम सापडलं. त्या नामामुळे आमच्या जीवनात हे सगळं दुःख संपलं. आम्ही भोगलं मागे, आता किती भोगलं. महाराज सांगतात किती जन्म झाला फेरा माहित नाही, किती भोगलं सांगता येत नाही. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगाल, किती जन्म घेतले
काय काय भोगलं आम्ही भोगलेलं आहे. पण महाराज सांगताना असं सांगतात, भोगलं भरपूर पण सांगण्याची पद्धत काय बहुतांचा बहुदिवस बहुकामी पुरविला. आता उदास आपल्याकडे आज सांगण्याचे क्षणभरी आम्ही सोशिले, क्षणभर आम्ही सहन केलं. आता असे चांगलं झाल्यानंतर वाईट गोष्टी काढायच्या नसतात. रस्ता चालून पुढे व्यवहार आहे असा, मागच्या गोष्टी जर आपण काढीत बसलो तर आपल्या जीवनामध्ये सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. आम्हाला आता पुढं पाहत चालायचं. मागलं काढलं की दुःख संपलं. आज ताटामध्ये पकवान नाही ते खायचं सोडून देऊन लोक रडायला लागतात, महाराज मागे आम्हाला खायला भेटलंच नाही, मागे आम्ही फार दिवस वाईट काढलेले, हे नाही काढायचं, पुढचं पाहायचं. मग महाराज म्हणतात आम्ही भरपूर भोगलं, खूप सहन केलं. सोशिले अभीट, थोडस क्षणभर दुःख भोगलं. एखाद्या व्यक्तीला काही आजार वगैरे झाला, महिना 6 महिने त्याच्या पायाला जखम राहिली नाना, आणि 6 महिन्याला एखादा मनुष्य भेटल्यानंतर काय हो काय झालं होतं पायाला, तर बोलण्याचे थोडंसं दुःख झालं होतं म्हणले. आपल्या भाषेत दुःख झालं होतं थोडंसं. आता थोडंसं होतं का ते नाही, 6 महिने होतं यांनी वागवलं. पण सांगण्याची पद्धत ही अभंगाची पद्धत बी तशीच आहे, काही काही चिवडायची गरज नाही, बाकी काही. थोडंसं क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, आम्ही क्षणभर थोडं सहन केलं. पण आता काय झालं, साधिले अवीट निज सुख, आम्ही सहन केलं. मार्ग कळत नव्हता तोपर्यंत फिरलो, करू नये ते केलं, जाऊ नये तिथं गेलो, बोलू नये ते बोललं, करू नये तो केला व्यापार, केलं सगळं ओझं वाहिलं. पण आता महापुरुषाची भेट झाली, त्यांनी हा मंत्र दिला राम, आणि तो शब्द ऐकल्यावर तो का म्हणे, कानी ऐकली मात आणि तोची झाला घात जीव. पण आमची दशा संपली आणि न संपणार अवीट सुखाची आम्हाला काय झाली, प्राप्ती झाली. विठ्ठला विठ्ठला.
आनंद सांगताना मनुष्याला काय होतं, दुःख सांगतानाही डोळ्यात पाणी येतं आणि आनंद सांगतानाही डोळ्यात पाणी येतं. दुःख सांगताना डोळ्यात पाणी येतं आणि आनंद सांगताना डोळ्यामध्ये. एका गावाला मोठा सत्कार ठेवला होता. म्हणजे एका मोठ्या गावातला एक व्यक्ती प्रतिष्ठित म्हणून झाला, मोठा कलेक्टर म्हणून त्याची हे झाली, त्याची काय नोकरी लागली त्याला. गावातल्या लोकांनी त्याचा सत्कार ठेवला. गावातली सर्व मंडळी गोळा झाली. आता कलेक्टर झाल्यानंतर असं एक जग असं आहे महाराज, तुमच्याजवळ काही नसलं की अख्खं गाव तुमची निंदा करतं आणि तुमचं चांगलं झालं की अख्खे लोक तुम्हाला हार घेऊन येतात. निवडून आल्यावर मतदान न करणारं पहिला हार घेऊन येते महाराज. असा व्यवहार आहे. ते पहिल्यांदा हार पुढे घेऊन येतं. म्हणजे याच्यामध्ये आनंद झाला की जग आनंदात सामील होतं आणि आपले वाईट दिवस आले की जग आपली निंदा करायला लागतं. असा जगाचा काय आहे, स्वभाव आहे. स्वभाव आहे फार आहे. थोडंसं चांगलं होतं ना, हजारो लोक पाठीमागं लागतात. हजारो लोक. आबाईचे चिरंजीव डॉक्टर आहेत, आमच्यापर्यंत सोयीपणे यायचे. तुमच्याकडे आलेत का? मग यालेत का नाही विचार आम्हाला. माझ्याकडे 4 आले. तुमच्याकडे 4, माझ्यापाशी 4 काही नाही पण 1-2 आलते. काय यायले, कशासाठी यायले? हा सांगायचा मुद्दा मोठेपणा सांगण्यासाठी नाही, मी तुम्हाला भूमिका समजावून सांगण्यासाठी सांगितलं. आज योग्य पदावर गेलेले, मोठं नाव आहे, मोठं पद आहे, मोठी आबाच्या मृदंग वाजविण्यामुळे येणार ते. खरंय का आबा? हा जन्मभर सेवा केली त्याच्यामुळे नाही, ते पद मोठे आहे आणि त्या पदामुळे लोक जवळ येतात. का ते पद मोठे आहे ना, काहीतरी मोठी डॉक्टर येते, काहीतरी मोठे आहे पण लोक. चांगलं झालं की समाज पाठीमागे लागतो आबा आणि वाईट झालं की आपला समाज आपली निंदा करतो. असे संतती चांगली निघायला आपले बापाचंही पुण्य पाहिजे. मातृपुण्य मातृपुण्येन सुशीला पितृपुण्येन चतुरा म्हणले नाही का. बुद्धी सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन. काही आता मला येणं झाले काहीतरी आहे पण आई वडिलाचं पुण्य आहे. पण समाज पुण्य नाही पाहत. काय पाहतो समाज? लेवल पाहतो, आताची योग्यता पाहत, अशा प्रकारचे. आणि म्हणून सत्कार ठेवला मोठा. सगळे लोक जमा व्हायला लागले, हार घेऊन येऊ लागले आणि येणारा प्रत्येक मनुष्य काय करायचा, हार घालायचा आणि 2 शब्द स्तुतीची बोलायचा. पण त्याच मंडपामध्ये एक म्हातारा खुर्ची टाकून बसलेला, डोसक्याला आपला फेटा बांधलाय. पोरांना सांगितलं होतं, बाबा मी आता कलेक्टर झालो, ताईट बसा. असं ताईट बसलेलं होतं. 2 नवं शर्ट अंगावर, ते काही बेतवार शिवलेलं नाही, काही नाही. आणि नवा धोतर थोडा काढलेला, गुडघ्याच्या वरी गेलेला, असं बसून आपला लोकांनी वा 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 स्तुती केली की डोळ्याला पाणी होणार. एकदा विचारलं, बाबा मंगल प्रसंग आहे. आणि रडायला काय झालं? मग त्याला सांगितलं, बाबा हे जे साहेब आहेत ना, यांचा वडील आहे. हे साहेब आहेत. असं साहेबाची वडील हात जोड लागले सगळे. मग डोळ्यामध्ये रडता का? बाबा मला माहित आहे आज लोक हार घेऊन यायले, लोक काय काय बोलले होते, लोकांनी काय काय केलं होतं, माझ्या मुलाने किती कष्ट केले होते, किती सहन केलं होतं. या सगळ्या गोष्टीची मला आता काय व्हायला लागलेली, आठवण व्हायला लागलेली. मग आता माझ्या डोळ्यामध्ये जे पाणी आहे ते तर दुःखाच्या संबंधानं नाही, आज हे हार पाहून रडू येणे. म्हणजे साधिले अवीट निज सुख त्या ठिकाणी मी साधलेले. आम्हाला आनंदाची प्राप्ती झाली. पण असं आहे, देवाला सोडून जे जे केलं ते आम्हाला दुःखालाच प्राप्त झालं. महाराज सांगतात, देवाला सोडून काही जे केलं, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, भरपूर केलं, करुणे ते केलं, करायला पाहिजे ते केलं आणि जे करण्याच्या लायकीचं नाही तेही केलं, पण त्याच्यामध्ये सुख मिळालं नाही, दुःखच मिळू लागलं. हे बघा, संसाराच्या संबंधानं तुम्ही काही करा ना, काही करा, संसाराच्या संबंधानं तुम्ही जे केलं ते तुम्हाला दुःखच देणार. आणि परमार्थाच्या संबंधानं काही करा, निंदा करा हो परमार्थिक लोकांची, तरी सुख मिळणार. तरी सुखाची काय होणार, आपल्याला प्राप्ती होणार. असे
पण महाराज म्हणतात आम्ही काय केलं, सगळं मागं दुःख भोगलं आणि संसारातल्या प्रत्येक गोष्टीची वजाबाकी बेरीज नाही. संसारामध्ये शरीर राहणार आहे का? नाही. हे वजाबाकी होणार आहे या गोष्टीची. हे संदीपान महाराज वगैरे सांगतात बघा, रूप, सौंदर्य, शक्ती हे राहणार नाही, जाणार आहे. झाल्या हीन शक्ती नाम कटोळे गळती आणि शेवटी सुख नाही पश्चातापे. वृद्धपणी प्रवृत्तली चिंतामणे मागोता बरे मागोता जन्म तरी पुन्हा दुःखात करणे. सगळं आठवू 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 रडायचं, महाराज मी असं केलं होतं, महाराज मी तसं केलं होतं, महाराज माझं असं झालं. आज कोणी म्हाताऱ्याच्या जवळ जाऊन बसा की आनंदानं दोन गोष्टी बोलायला का बघा. गेले गेले त्याचं हेच आहे, महाराज असं केलं आणि तसं झालं, तसं केलं होतं असं झालं, एवढं केलं माझ्या वाट्याला यार. ही चिंता आहे विठाला विठाला. आणि ज्यांनी परमार्थामध्ये काळ घातला, परमार्थामध्ये वेळ घातला, परमार्थामध्ये आपलं आयुष्य घातलं, त्या लोकांची अनुभूती विचारा कशी येते आयुष्य घातलं त्या लोकांची. आज आमची आळंदीला पुरेकर बाबा आहेत, आता आपले नाना आहेत. काय थाट आहे आवाज, आहे का काही दुःख, काही आहे का चिंता? काहीच नाही महाराज, कशाची चिंता नाही जीवनामध्ये. का परमार्थासाठी केलं की मनुष्य वाया जातच नाही आणि संसारासाठी काही करा हाल झाल्याशिवाय राहतच नाही. विठाला पण मागे करू नये ते केलं, सांडे मांडे मागे केल्या बरोबरी आणि त्याचा परिणाम अधिकाची परी दुःखानं दुःख वाढू लागलं, दुःखानं दुःख वाढू लागलं. पण आम्हाला साधन सापडलं नाम, आणि त्या नाम साधनेच्या मुळे, त्या नाम संकीर्तनामुळं आमच्या जीवनामध्ये मोठा परिणाम झाला. काय झाला? शेवटच्या चरणात गर्भवासी दुःख नाही हृदय किंवा जातो येतो आम्ही देवाचे. आता तुकोबासारखे महात्मे शुकदेवासारखे आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले पण दुःखाचा अनुभव नाही. ब्राह्मणाची पोर एका खेळाशी आले 12 वर्षे लपली पण दुःख नाही. येताना नाही, साधूला येताना दुःख नाही, साधूला जाताना दुःख नाही. येतानाही आनंदाने येतात आणि जातो येतो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देव नाम गात, हृदयामध्ये असते
कधीतरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम नित्य भजन सुरू असतं. प्रेमे चालीला प्रवाह नाम ओघ लवला हो नित्य नाम महाराज. दुसरी हृदयामध्ये दुसरी कोणती भूमिकाच नाही. सदैव आपल्या चित्तामध्ये प्रभू प्रेमाचा काय आहे झाला आहे. सततम कीर्तयंतो माम. पण अनेक लोकांचं जे मरण चुकलं, मीराबाई, भीष्माचार्य, तुकाराम महाराज, अनेक महापुरुषांना दुःख नाही त्यांच्यावर. इच्छा मरण मोतीराम महाराज, मृत्यूचं दुःखच नाही त्यांना कशाचं. मीराबाईंनी तो स्वतः देवाच्या विग्रहामध्येच प्रवेश केला. मेवाडचे लोक न्यायला आले मीराबाईला. जेव्हापासून मीराबाईंनी ते देश सोडला होता तेव्हापासून त्या राष्ट्रावर दुष्काळ पडला होता. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. आणि दुष्काळ पडलेला असल्यामुळं त्या लोकांच्या लक्षात आलं की पुण्य करणारा मनुष्य आपल्यातून निघून गेला. मीराबाई द्वारकेला जाऊन राहिल्या होत्या. मग तो जे गावातली जी मंडळी होती सगळे घेऊन आले. मीराबाई, आमची चूक झाली. आम्ही तुम्हाला नाव ठेवलं, आम्ही तुम्हाला बोलू नये तसं बोललो, आम्ही तुमच्याशी चांगला व्यवहार केला नाही, क्षमा करा आणि परत जा. त्यांनी सांगितलं, मीराबाईंनी सांगितलं, आता मी तुमची राहिलेली नाही. मैं तो अपने नारायण की हो गई दासी. आता मी मालक, माझा मालक हे कृष्ण परमात्मा आहे, त्याला विचारतो. आणि म्हणून गेल्या आणि द्वारिकाधीशाला सांगितलं, हे प्रभू, आता मला या लोकांमध्ये पाठवू नको. मी यांचं भरपूर सहन केलेलं आहे आणि ही लोक कशी आहेत, स्वार्थासाठी माझ्याकडे आलेले आहेत, परमार्थासाठी आलेले नाही. म्हणून मला आता परत पाठवू नको. मला काय कर, तुझ्या सामावून घे. आणि द्वारिकाधीशानं असे दोन्ही हात केले आणि मीराबाईनं द्वारिकाधीशाच्या विग्रहात प्रवेश केला. पुन्हा बाहेर आल्याच नाही. भीष्माचार्य शरीराचं पाणी केलं. आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराज शरीराचं पाणी केलं. गोदावरीमध्ये उडी मारली, पुन्हा बाहेर आले तर नाही, पाण्यात पाणी होऊन गेले. फाल्गुन षष्टी वार रविवार प्रयाण साचार मांडले. गोदावरीच्या तीरावर मुलगा विरोधात होता. हरिपंडित भाऊभाऊकीचा त्रास सगळं सहन केलं. एकदा आधी यात्रा निघाली म्हणे, आपल्या अंत्ययात्रा निघाल्यानंतर अंत्ययात्रा निघाल्यावर अंत्ययात्रा निघाली ती कुणीतरी भाऊकीचे लोक म्हणायला लागले, शेवटपर्यंत आपल्या विरोधात राहिला पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला. नाथ महाराज तटकन उठून बसले म्हणून, जा ठोवा खाली, जा घाला. कधी कधी बुई एकदा निघाले. एक बाई म्हणायला, ह्याला काही आजच मरायचं होतं का, माझ्या लेकी 12 वर्षाला तिला पोरग झालं, बडवर निघाली. आजच आडवं. नाथ महाराज उठले, बाई तुझ्या पोरीला वाटलं, आता कोणाला त्रासही नको, कोणाला आडही नको, कोणाचा उपकारही नको. गोदावरीमध्ये जाऊन आपलं शरीर जलरूप करून टाकलं. तो कोबरा देव घेऊन वैकुंठाला गेले. काळाचा लेखाजोखा चुकला. कलीच्या काळा माझी याला म्हणायचं. तो का म्हणे, येणे जाणे नाही, येऊ स्वइच्छेनं आणि जाऊ स्वइच्छेनं. आमचा कोणी मालकच नाही, आम्ही काळाचे मालक. विठ्ठला कोण आता कळी काळा येऊ बळा देईल. सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी. आता काळाची मजा नाही, आम्हाला चलन आठपान तुमचं संपलं म्हणे. अहो, मोतीराम महाराजांचं आयुष्य पौर्णिमेलाच संपलं होतं, रक्षाबंधनच्या पौर्णिमेलाच. पण तरी 5 दिवस वाढून घेतले जीवनात. मुहूर्त नाही, चांगला दिवस नाही, पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण आलं होतं कोणतं, वाढून घेतलं. साधूच्या हातामध्ये आहे तसा अधिकार होता, तसं आचरण होतं, तसं वागणं होतं. हे संतांना जमतं, तो आम्हाला नाही. तो आम्हाला मरायचं नाही म्हणून ते झोपी दगड घाललेला. देव पाहू देत नाही आपल्या हातात. आपण पराधीन आहोत. घडी घडी काळ वाटयाची बाहेर अजूनही किती आहे आयुष्य खातो काळ. आपलं चाललंय पण त्यांचं तसं नाही. काळ गुलाम सलाम करी. काळाचा खेळ नाहीच. देवालाच यावं लागलं तरी महाराज गेले नसते.
आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. हो कळकाळाचे माता पाय देऊन वैकुंठ भवनाचे गेलो रे म्हणले महाराज. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे, कलिकाळाचे माथा पाय ठेवून वैकुंठ भवनाचे गेलो रे. तो का म्हणे काळ आता करून शके फळ. मजाल नाही त्याची यायला. शेवटी देवाला तुकोबारायला देवच आले. आता 375 वर्ष व्हायले तुकोबारायला वैकुंठ गमन करून. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आता उद्याच्या बीजेपासून पुढच्या बीजेपर्यंत. उद्याची येणारी 374 आणि पुढच्या वर्षीची 375 असं हे वर्षभर आहे. नाही, उद्याची येणारी 375 बीज उद्याची येणारी आणि मग 307 म्हणजे वर्षभर सप्ताह आहे देहुला. इतके वर्ष झाले पण कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह देवोनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता गेला म्हणायचं. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पाय. आणि सदैव देवाचा वास वैकुंठाशी आम्हा नको धाडू, वासदे पंढरी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी. कीर्तन तुझे सप्रेमाचे देवाजवळ का रुळे कळील पायरी आणि संत पाय देती वरी प्रेमामृत पान घडेल चरण रजे स्नान. तो का म्हणे सुखे तया हरतील दुखे पण राहिलो आनंदाचे पाय. आता दुःखच नाही. हे बघा, श्रीमंत मनुष्याच्या घरी जन्म झाल्यावर जसं दुःख नाही, वैभवशाली पतीची सौभाग्यवती झाल्यावर दुःख नाही, समर्थ गुरुचा शिष्य झाल्यावर दुःख नाही, आणि देवाच्या चरणाजवळ गेल्यावर दुःखच नाही. कोण त्याला नाव ठेवू शकत? बऱ्याच्या कुत्र्याला नाव ठेवायची हिंमत नाही. असे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. वा, त्याचे दयाचे कुत्रे तरी बरे बरे विठाला विठाला. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. महाराज आपल्या देवाला बऱ्याच कुत्र आलं तर दगड हाणा हिंमत नाही लोकांची. कुत्र जर फिरू लागलं त्याच हाड म्हणायला काय होत नाही. गाव म्हणले बऱ्याच आहे. अहो मोठ्याचे लेकर काही करू द्या, कोणाची मदत होत्या घराला घेऊन जा. साहेब साहेब साहेबच म्हणावं लागते त्याला हात धरून. असं आहे बघा, एका गावाला कीर्तन सुरू ते त्याची गाडी सुरू करूनच बसलं. ते निघाली नाही गाडी आता बटबट वाजायची मोठ्या. बुलेट 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 वाजायली जरा. मला वाटलं ते जनरेटर्स लावले की अर्धा घंटा ते सुरूच. कीर्तन जवळ एकदा जाऊ सांग तिला काही म्हणू नका मारून सप्ताह पण पडते. त्याला म्हणजे देशोदेशी जाग जायच्या उत्तरे. असे बोलायला मजा हिंमत होत नाही. तसं देवाच्या चरणाजवळ राहिल्यावर कुणी नाव ठेवू शकत नाही. पण देवाचं चरण पवित्र आहे. देवाची भावना कशी शुद्ध आहे. पण महाराज म्हणतात तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो. तुमची काही सोय नाही केली त्याच्यानंच भेंडीवडी जमली. आमचे मावले आले म्हणजे उगाच येत नाहीत. मुली विचारतात माऊली देव माणूस आहे बरं का. छान सुंदर म्हणजे देशोदेशी धाक जयाच्या. म्हणून तुका म्हणे येणे जाणे नाही आता, जाणे न समज राहिलो आनंदाची पायी. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. ज्ञानेश विठोबर माहिती का नाही? नाही का? ठोपार जाणे नाही आता, राहिलो आनंदाची पायी. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. असो आता सेवा संपली. झालेली सेवा मोतीराम महाराजांच्या चरणी समर्पित, देवराव बळीरामजी दराडे यांच्या चरणी समर्पित. आमचे हरिचंद्र महाराज त्यांचे बंधू भरतराव या दोघा जणांनी बोलला का वडिलाच्या निमित्तानं कार्यक्रम आज केला. आणि एवढी सुंदर गायक वादक मंडळी सगळी
संप्रदायातले दिग्गज माणसं. आता आज थोडीशी अडचण असताना सुद्धा एवढी भजने आली. आज प्रवासाची अडचण आहे, ते बंदी आहे, रस्ता बंदी, पण तरी सुद्धा एवढी गुणीजन मंडळी, एवढे सगळे श्रोते, अनेक गावचे पाहुणे रावले, महाराज मंडळी, ही सर्व लांबून सर्व मंडळी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्याचं कारण आहे हरिश्चंद्र महाराजांचा परमार्थामध्ये संयोग आहे. भजने आहे, मोकळ्या मनाचा मनुष्य आहे बरं का, लक्षात ठेवा. प्रेमी माणूस. संप्रदायामध्ये असं आहे, मी मगाशी सांगितलं, संप्रदायात थोडी सेवा करा, संप्रदायही विसरत नाही, देवही विसरत नाही. केवढे बरेचशा कार्यक्रमाला एवढी माणसं गोळा होते का बघा. लाखो रुपये खर्च केले तरी ती माणसं येणारी नाही, पण एका भजण्याचा कार्यक्रम आहे म्हणलं की माणसं वेळ काढून येतात. वा माझी या जातीचे भजन भेटू, माझी माणसं आहेत. दुरून सर्व मंडळी आली. एखादं नाव घेतलं तर एखादं राहील म्हणून नाव घेत नाही, पण सर्वच अधिकारी मंडळी आहेत. आणि हे सगळे आले कशासाठी? हरिश्चंद्र महाराजांच्या, त्यांच्या बंधूच्या, भरतरावच्या प्रेमासाठी. पाहुणे रावळे, भजनी मंडळी हरिश्चंद्र महाराज संप्रदायामध्ये असतात, भजन करतात. आवडीचं भजन आहे, प्रेमाचं भजन आहे बरं का, लक्षात ठेवा. भजनाबद्दल प्रेम आहे, आवड आहे, मोकळ्या मनाचा मनुष्य आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रेमासाठी आता आम्हाला इथं कार्याचं कीर्तन आहे. इथं आपल्या कार्यक्रम होता आज सकाळचाही, पण आता हरिश्चंद्र महाराजाला कसं नाही म्हणावं म्हणून तिकडं आंबोड महाराजाला पाठवलं कीर्तनाला. इकडं कुठं तडोळी म्हणून गाव आहे, तडोळी, त्या तडोळीला कीर्तन होतं सकाळी 11 ते 1 काहीतरी असं गोड जेवणाचं अगोदर दिलेलं होतं. पण हरिश्चंद्र महाराजचा फोन आल्यावर म्हणलं आता तडोळीला काहीतरी तिकडे व्यवस्था राहू, म्हटलं काय आपण इकडे येतो म्हणून शिवेचा आज इकडे योग आला.